नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे आणखी एक नाश्त्याचा पदार्थ जे की बनवायला पण सोपा आहे आणि घरात सगळ्यांनाच आवडेल आणि हे चवीला पण खूप छान लागतात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहे शेवाळीची खिचडी। शेवाळीची खिचडी बनवण्यासाठी मी इकडे गॅसमध्ये 2 चमच तेल घेतले, त्यामध्ये शेवया टाकलेत। हे शेवया चांगलं भाजून घ्यायचेत आपल्याला तेलामध्ये। थोड्याशा लालसर होत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला शेवया चांगल्या भाजून घ्यायचेत। बघा थोड्याशा लाल लाल होत आहेत शेवया। हे भाजून घेण्याने काय होतं की शेवया थोड्याशा अशा मोकळ्या होतात, चिकट होत नाहीत। हे मी शेवया चांगल्या भाजून घेतलेत। आता याला काढून घेऊया। त्याच कढईमध्ये मी 2 चमच तेल घेतले, तेलामध्ये अर्धा चमच जिरे टाकले, त्याचसोबत यामध्ये अर्धा चमच मोहरी टाकले। जिरे मोहरी तडतडलं ना की यामध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा टाकून घेऊया। कांद्याला पण चांगलं लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला। कांदा चांगला भाजला ना की यामध्ये आपण टाकून घेऊया कढीपत्ता, त्यासोबतच यामध्ये टाकून घेऊया एक मीडियम साईजचा टोमॅटो। टोमॅटो शिजण्यापुरतं मीठ टाकायचं यामध्ये आपल्याला आणि याला थोडंसं परतून घ्यायचं। आणि आता यामध्ये टाकून घेऊया शेंगदाणे। शेंगदाणे पण चांगले आपल्याला भाजू द्यायचे या तेलामध्येच। 2 हिरव्या मिरच्या टाकलेत मी बारीक कट करून, ते पण चांगल्या परतून घेऊया यामध्ये। मिरच्या वगैरे चांगल्या परतल्या ना की आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया। शेवया शिजण्यापुरतं पाणी टाकायचे। मी यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकले। आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला। पाण्याला चांगली उकळी आला ना की यामध्ये आपण शेवया टाकून घेऊया भाजलेल्या। आणि याला आता चांगलं शिजवून घ्यायचं या शेवयांना आपल्याला मऊ होईपर्यंत। आता बघा शेवया चांगल्या शिजत आलेत आपल्या। आता यामध्ये एकदम थोडंसं पाणी आहे, तर आता यावरती आपल्याला झाकण ठेवून याला वाफू द्यायचं चांगलं आणि बारीक गॅसवरती शिजवायचं आहे आपल्याला झाकण ठेवून। शेवटचे 1 मिनिटभर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी असताना झाकण ठेवून शिजवायचे बारीक गॅसवरती। बघा आता 1 मिनिटानंतर मी झाकण काढते, यामधलं पाणी पण आटलंय। एक वेळा सगळीकडून मिक्स करून घेऊया। आता यावरती कोथिंबीर टाकून घेऊया आणि मस्त अशी शेवाळीची खिचडी तयार आहे आपली। नाश्त्याला खूपच छान लागते, लहानांना व मोठ्यांना आवडेल ही खिचडी। बघा मस्त अशी खिचडी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।